जय श्री गजानन. आपण आध्यात्मिक गजानन बाल संसार केंद्रातर्फे हा कार्यक्रम केला होता, संस्कृती संवर्धन. आपण पण आपली जी संस्कृती आहे, संवर्धन आहे, हे टिकवण्यासाठी आपण काय काय करू शकतो, माझ्या परीने मी प्रयत्न करत असते. आता जेव्हा सुट्टी असेल, आपण समर वॅकेशन ऑनलाईन पण घेतोच, पण माझं असं म्हणणं होतं की आपण इथल्या मुलांना आपण आपली संस्कृती काय देऊ शकतो, म्हणून आम्ही संस्कार वर्ग चालू केले. आणि तेही जसं मुलांना सुट्ट्या असतील त्या गॅपने आपण घेत गेलेलो आहे, थोड्या थोड्या अंतराने. आता आपण 24 ते 28 5 दिवस घेणार आहोत कंटिन्यू. त्याच्यामध्ये आपण हनुमान चालीसा शिकवणार आहे. आणि जसं आता जगताप सरांनी सांगितलं की पालकांना पण शिकवण्याची गरज आहे, तर पालकांसकट सगळ्यांना आमंत्रण आहे की सगळ्यांनी 5 दिवस आमच्यामध्ये सहभागी व्हा आणि हनुमान चालीसा आपला शिका. आणि 5 दिवसामध्ये तोंडी पाठ करायचा आहे तो आपल्याला पूर्णपणे. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वेळ नाही म्हणून हे काम करत नाहीये का. आपण जी परिस्थिती पाहतोय ना आजूबाजू, जे बघतोय ते फार वाईट आहे. सगळं जे ऐकतो आपण इतरांचं ऐकतो, तर मग असं वाटतं की आपण कुठून तरी इतरांना अध्यात्माच्या मार्गावर जोडावं का. कारण बऱ्याच वेळेला मी मंदिरांमध्ये आपण जातो, पण मंदिरात जेव्हा भजन असेल किंवा एखाद्याचं कीर्तन असेल तेव्हा एवढी गर्दी नसते. पण जेव्हा प्रसादाची वेळ होते ना, महाप्रसाद असेल, डब्बे घेऊन घेऊन सगळ्यांच्या लाईनी असतात. अगदी माझ्या मुलाचं ताट, माझं याचं ताट, मी एकटी बाई 2-2 3-3 ताटं घेऊन जाते. माझ्या मुलाचं पण आहे, माझ्या आमका आलाय ढमका आलाय सोबत. मग याच्या वेळेला का तुमची मुलं बसले नाही जवळ तुमच्या, का त्यांनी 2 शब्द ऐकले नाही. आज 12 वर्षाचा मुलगा एवढं 1 तास बोलणं सोपी गोष्ट आहे का. त्यांनी किती अभ्यास केला असेल, किती पाठांतर केलं असेल. ज्या वेळेला मी त्याचं 9 तारखेला घेणार होती, त्याची परीक्षा होती, पण तरी तो तयारी करत होता. पण जेव्हा ते आपले मंदिर कॅन्सल झालं त्यावेळेला त्याचं म्हणजे मला झोप येत नव्हती की म्हटलं या मुलाने एवढी तयारी केलेली आपली आणि याचं कीर्तन तर मला करायचं होतं. जेव्हा मी भाऊंशी संपर्क साधला, सुनील भाऊंशी, शिवा भाऊंशी, आमच्या कणेरे काकांशी, तेव्हा ते म्हटले आहे की आपलं मंदिर करूया आपण इथे. तेव्हा मला असं धीर आला की नाही बाबा चला आपण, म्हणजे मला कसं आहे, आपण जेव्हा एखाद्याला शब्द देतो ना तो पाळायला गेला पाहिजे. आपण त्याला म्हटलं तुझं कीर्तन मी घेणार म्हणजे, आणि कसं आहे आपल्या मुलांना आपण नाही तर कोण पुढे आणणार आहे हो. आज तो अभ्यास करेल, पण त्याला 4 जणांसोबत आणणं आपलंच काम आहे की नाही. आपण त्याला शिकवतो कशासाठी, जेव्हा तो आता इथं इतक्या जणांसमोर आला, आज 50 लोक होती, उद्या 100 लोक हवीत आपल्याला त्याचं कीर्तन ऐकायला, तर त्याला मोटिवेशन मिळेल. तो जे ऐकेल, तो जे बोलेल, त्याला आपण प्रेरणा दिली तरच ते पुढे जाणार आहे की नाही. तर मला असं म्हणायचं होतं की आता ती छोटी छोटी मुलं तुम्ही इथं घेऊन आला होतात, त्यांनी तर बसायला हवं. त्यांना मी बोलवलं, तुम्हाला चॉकलेट पाहिजे का, तुम्ही इथं बसा. तुम्हाला चॉकलेट पाहिजे का, इथं बसा. म्हणजे चॉकलेट तर देणारच नाही मी, पण ते ऐकायला ते 2 मिनिटं जरी बसले असते तर चांगलं वाटतं ना आपल्याला की नाही बाबा, मुलांना ती आवड निर्माण करायची आपल्यामध्ये. आणि हीच गोडी आपल्याला 5 दिवस जर तुम्ही दाखवली, पालकांसकट सगळ्यांनी हनुमान चालीसा शिकायला यायचं आहे. तुम्हाला ग्रुपला माहिती, माझा नंबर माहिती नसेल तर प्रत्येकाने माझा नंबर घ्या, 9766677970. या नंबरवर तुम्ही केव्हाही कॉल करा आणि आपण हा घेणार आहोत शिवाजी पार्क मध्ये. आणि आपण एरवी कसं आपले क्लास तर चालूच ठेवणार आहे, ते तुम्हाला ग्रुपवर कळतीलच आपण कधी कधी काय काय घेणार आहे ते. आता पंढरीची जेव्हा वारी असते ना, तेव्हा आपण टाळांवरती सगळ्यांना पाऊली डान्स शिकवतो एका गाण्यावरती. आपला कार्यक्रम असतो संस्कृती संवर्धनचा, आणि एका मंदिरात आपण तो आयोजित करतो आणि तिच्यावरती पावली डान्स घेत असतो. का तर मुलांना आपली संस्कृती माहिती व्हावी, आपले पांडुरंग कोण आहे, विठ्ठल कोण आहे माहिती व्हावे. आपणच त्यांना शिकवणार, त्यांचीच गाणी घेतो, हनुमानाची गाणी घेतो. आता 22 तारखेला आम्हाला योग आला आहे, आमचं भजन आहे पांडुरंगाचं पंढरपूरमध्ये. ती एक आपल्याला मोटिवेशन आहे आमच्या बायकांना सुद्धा की नाही बाबा आपलं भजन आहे, आपण शिकतो ते योग्य काम करतोय. तसं मुलांचं सुद्धा व्हायला पाहिजे, कारण बाल भजनी मंडळ आपण चालू केलंय ना मुलांचं सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना सहभागी पालकांनी करायचं आहे. आणि निशुल्क आहे, तुमच्याकडनं कुठलाच कमी घेत नाहीये काही की बाबा आम्हाला हे द्या आम्ही ते, बिलकुल निशुल्क आहे सगळं. पण मुलांना त्याच्यामध्ये मोटिवेशन करा शिकण्यासाठी. आपली संस्कृती ही आपण रुजवा, जसं आता सरांनी पण सांगितलं आहे, आमच्या काका पण सांगत आहे. आणि आता पटकन वेळ झालेली आहे म्हणून थोडंसं आवर्त घेते आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही सगळेजण वेळ काढून आला त्याबद्दल आणि आमच्या महाराजांचं कीर्तन ऐकलं. आणि आता सुनील भाऊंना विनंती करते की त्यांनी महाराजांचं सत्कार समारंभ करावा.